नमस्कार, मी मनोज धोत्रे, प्रहार अपंग संघटना तालुका अध्यक्ष मोहोळ। आज आम्ही नवीन वर्षाच्या निमित्त आम्ही सर्व तालुक्यातील व शहरातील दिव्यांग बांधव प्रहार संघटनेचे आज आम्ही मीटिंग आयोजन केलेले आहे। त्या मीटिंगचं आमच्या एकच कारण आहे की आजपर्यंत आमचं नाव प्रहार आहे, पण आम्ही प्रहार काय आजपर्यंत कधी दाखवलं नाही, केलं नाही कोणावर। पण आज वेळ आले, पंचायत समितीने आम्हाला वेळात काढलेला आहे, ग्रामसेवकांनी निधी वाटलेला नाही 5%। ग्रामसेवक आमच्या दिव्यांग बांधवाला म्हणतात की तुम्ही निधी गोळा करा, पगार तू घेणार, निधी आम्ही गोळा करणार। नगर परिषदनं आम्हाला अर्धवट निधी वाटलेला आहे। त्या सीओ साहेबांना माझं आव्हान आहे, लवकरात लवकर निधी वाटप करा, रॅम्प करा, शेष फंड दिव्यांगाला आता नवीन शेअर आला आहे, शेष फंड दिव्यांग वाटप करा। पंचायत समितीनं दिव्यांग कक्ष उभारायचा आहे। अजिंक्य येळे साहेब असताना त्याने आम्हाला दिव्यांग कक्ष उभार केला। आता ह्या लोकांनी आल्यानंतर दिव्यांग कक्ष आमचा कुठंच नाही दिसत आम्हाला। तालुक्यात आलेल्या दिव्यांगांनी कुठे बसायचं? मी आज एक इशारा देत आहे प्रशासनाला, तुम्ही दिव्यांग बांधवांना कमी लेखू नका, दिव्यांग बांधवांची कामं वेळेवर करा। आज तुकाराम मुंडे आमच्या दिव्यांगाचा आधारवड, बच्चूभाऊ कडू आणि कुमार शिवरा साहेब आमच्या पाठीशी आहेत। तुम्ही जर नाटकं केली तर तुम्हाला निलंबन केल्याशिवाय राहणार नाही। आमदार निधीतून आपल्याला निधी मिळाला का अपंगासाठी? आजपर्यंत कधी मिळाला नाही। आता जे नवीन आमदार निवडून आले राजू खरे सकारात्मक वाटतात आम्हाला, म्हणजे आम्हाला वाटतंय की हा माणूस काय तर करू शकतो। परंतु आमच्याकडं कायद्यानं जायची तयारी आहे। वर्षाला 30 लाख रुपये आमच्या दिव्यांग निधी खर्च करायचा आहे। त्यात क्रीडा, त्यात व्हीलचेअर, दिव्यांगांना गाडी, भरपूर काही त्यात आहे योजना। ती राजू खरे आम्ही त्यांना बोलू शकता, ते आमचे म्हणजे चांगले आमदार आहेत असे आम्ही म्हणणार नाही। आतापर्यंत आमदार चांगले होते, कुणी काही केलेलं नाही। तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली का ती सांगा? आम्ही मागणी केलेली नाही, आम्ही त्यांना मागणी करणार आहे की आमच्या दिव्यांगाचा वर्षात 30 लाख रुपये तुम्ही आम्हाला निधी खर्च करावा। मोहोळ नगर परिषदच्या सीओने आपल्याला काय काय आश्वासन दिले? मोहोळ नगर परिषदचे सीओ श्री डोके साहेब यांनी आम्हाला, त्यांनी पदभार घेतल्या दिव्यांग भवनसाठी आम्ही त्यांना निवेदन दिले। त्यांनी दिव्यांग भवनसाठी आम्हाला जागा मंजूर केली म्हणून पत्र पण दिले आहे। परंतु दिव्यांग भवनची जागा कुठेही आम्हाला आजपर्यंत कळली नाही। आम्हाला म्हणतात की तुम्ही निधीचं नियोजन करा आमदार फंडातून। निधी काय होईल, तुम्ही जागा तर मंजूर करा ना, पहिला जागा कुठे आहे आम्हाला दाखवा ना। भरपूर आता ह्याच नगर परिषदच्या आपला प्रशासनाला इशारा काय असेल? प्रशासनाला आमचा विचार आहे, दिव्यांग बांधवांची कामं तुम्ही त्वरित करा, योजनांचा आम्हाला लाभ द्या। नसेल तर तुम्हाला तुकाराम मुंडे, नामी कापी, बच्चूभाऊ कडू। धन्यवाद। प्रशासनाला माझा या एकच आव्हान आहे, तुम्ही जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुम्हाला खुर्चीवर सुद्धा बसू देणार नाही, तुमच्या तोंडाला काळं फासणार। जय प्रहार, जय प्रहार, देत नाही कोण म्हणताय, देत नाही।